क्रूर हुकमांना कळू द्या, मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात. नमस्कार, राम राम, प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती किंवा त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या प्रसंगावरती जो चित्रपट येत आहे त्या चित्रपटाच्या ट्रेलरवरती आज आपलं मत व्यक्त करणार आहोत. मित्रांनो, चित्रपटाचं नाव आहे राजा शिवाजी. मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या या चित्रपटाच्या संदर्भात किंवा या चित्रपटाच्या ट्रेलर संदर्भात रिव्ह्यू बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलंय की या चित्रपटाला 70% लोक नावं ठेवत आहेत, याच्यामधल्या चुका काढत आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ट्रेलरमध्ये जे डायलॉग्स आहेत त्याच्यामध्ये एवढा काही दम नाही. धर्म की रक्षा ही शंभू का धर्म है. तर काही लोक असं म्हणत आहेत की ट्रेलरमध्ये AI चा खूप जास्त वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे जी नॅचरल ऍक्टिंग आहे ती बघायला कमी मिळत आहे. काही लोकांचं हे सुद्धा म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल रितेश देशमुखला शोभत नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत, कारण मी देणार आहे राजा शिवाजी या मूव्हीचा जेन्युइन रिव्ह्यू. दादा, तो झेंडा कोणाचा आहे? मुघलांचा. मग आपण आपल्या झेंडा खाली का नाही लढत? शिवबा, त्यासाठी स्वराज्य लागतं. आणि स्वराज्यासाठी काय लागतं? विद्रोह. हा, ट्रेलरची सुरुवात तर चांगली केलेली आहे. म्हणजे बालपणीचे महाराज त्यांच्या मनामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठीचं जे प्रेम आहे ते थोडक्यात दाखवलेलं आहे. बट इथे जे संगीत वाजत आहे महाग बॅकग्राऊंडला, ते संगीत कुठेतरी छावा मूव्हीमधलं आणि इथलं सेम वाटतंय. बाकी ट्रेलरची सुरुवात खूप चांगली आहे. कोणत्याही मूव्हीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट असते ना ते असते BGM ला वाजणारं संगीत आणि त्याच्यामधले गाणे. आणि या ट्रेलरमध्ये जे संगीत वाजत आहे खरंच सांगतो, खतरनाक वाटतंय ते. अफजल संजय दत्त यांच्या ऍक्टिंग वरती आपण डाऊट नाही घेऊ शकत, बट कुठेतरी डायलॉग डिलिव्हरी जी आहे ती थोडीशी कमी पडत आहे असं थोडंसं भासतंय, असं थोडंसं वाटतंय. हा मूव्ही आल्यानंतर आणि तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं की हे दृश्य आपण कुठेतरी अगोदर बघितलेले आहेत. म्हणजे छावा मूव्हीमध्ये जे दृश्य आहेत आणि या ट्रेलरमध्ये जे दृश्य आहेत ते कुठेतरी असे सेम वाटत आहेत. म्हणजे जे आहे ते आहे. भवानीच्या नावानं ट्रेलरमध्ये जे दृश्य दाखवलेले आहेत, जे सीन्स दाखवलेले आहेत, ते सीन्स बघून एवढं तर स्पष्ट होतंय की हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघू शकता, तुम्ही बघितलाच पाहिजे. कारण त्या लेवलचे याच्यामध्ये थोडेसे सीन्स वगैरे आहेत बघण्यासारखे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की काही लोकांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल आहे तो रितेश देशमुखला शोभत नाही. तर हे बघा मित्रांनो, फक्त ट्रेलर बघून तुम्ही रितेश देशमुखला तो रोल शोभतोय की नाही असं ठरवू नाही शकत. तुम्हाला तो रोल खरंच त्याला शोभतोय का नाही हे बघण्यासाठी मूव्ही येऊ द्यावा लागेल, तो बघावा लागेल. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या प्रकारची रितेश देशमुख सरांनी ॲक्टिंग केलेली आहे त्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता की तो रोल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल आहे तो त्यांना शोभतोय की नाही, त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. आताच फक्त पुस्तकाचं कव्हर बघून पूर्ण पुस्तक कसं आहे हे तुम्ही जज नाही करू शकत. शेवटी मित्रांनो, मी एवढंच बोलेल की ट्रेलर खरंच खूप चांगला आहे. हा, काही चुका आहेत ट्रेलरमध्ये, थोडंसं AI चा वापर वगैरे थोडासा जास्त वाटतोय, थोडीशी ॲक्टिंग कुठेतरी थोडीशी कमी वाटते. बट हा ट्रेलर खरंच खूप चांगला आहे मराठी सिनेमाच्या दृष्टिकोनातून. आणि त्यातली त्यात हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती हा चित्रपट आहे, त्याच्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघितलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मराठी सिनेमा जो आहे तो प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. कारण मराठी ऑडियन्स जी आहे ना तीच मराठी सिनेमा बघायला अवॉइड करते, म्हणजे बघत नाही. आणि त्याच्यामुळे जे सिनेमा आहेत ते चालत नाहीत. आणि मग असं सगळीकडे चर्चा होते की मराठी सिनेमामध्ये काही दम नसतो, खास नसतात मराठी सिनेमे. पण तसं नाही मित्रांनो, चांगले सिनेमे सुद्धा आहेत, तुम्ही फक्त त्यांना सपोर्ट केला पाहिजे. काही
चुका आहेत या ट्रेलरमध्ये, काही गोष्टी थोड्याशा कमतरता भासत आहे, पण याचा अर्थ असा नाही की पूर्ण ट्रेलरच खराब आहे किंवा पूर्ण मोहीच खराब असू शकतो, असं अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरती हा मोही आहे, खूप चांगला असणार आहे, मला माहीत आहे. बघायला तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये गेलंच पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.